आपण एक स्वतंत्र स्ट्रक्चर म्हणूनच बघितलं पाहिजे. मकाई गेट हा असं दुमजली स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पहारेकरी आणि सेवेकरी जे लोक इथे काम करायचे ते आणि त्याच्या भोवतालच्या जागेचं दूरपर्यंतची टेहळणी करण्यासाठी जे लोक इथे नेमलेले होते त्या लोकांच्या सोयीसाठी हा मकाई गेट होता आणि हे एक स्वतंत्र ठिकाण म्हणून आपण बघितलं पाहिजे जरी तो फोर्टिफिकेशनचा भाग असला तरी. 1662 साली औरंगजेबाने सत्तेवर आल्यानंतर अनेक शहरांमध्ये तटबंदी बांधण्याची फरमानं सोडले होते. त्याच्यातलं आपल्या शहराला पण मिळालेलं एक फरमान होतं. 1682 पर्यंत हे काम असंच चालू होतं. ज्यावेळेस औरंगजेब स्वतः दक्षिणेमध्ये आला त्यावेळेस त्यांनी हे इनकम्प्लीट काम बघितलं आणि बहादूर खानाकडे ज्याच्याकडे त्यांनी हे काम पहिले दिलेलं होतं ते काढून घेतलं आणि दानियात खान नावाच्या एका सरदाराकडे त्यांनी ते काम दिलं. त्यांनी अवघ्या 4 महिन्यामध्ये 6 मैलाची ही तटबंदी आणि त्याच्यावरती एक मोठा ट्रॅक जे 2 पहारेकरी 3 पहारेकरी एकत्र चालू शकतील अशा रुंदीचा एक मोठा ट्रॅक इथे उभा करून दिला आणि 6 महिन्यामध्ये साधारण ही तटबंदी त्यांनी पूर्ण तयार करून दिली. शहराभोवती ज्या 5 तटबंदी आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला संकेतने आता सांगितलं. या तटबंदीचा एक मोठा भाग आपल्याला आजही व्यवस्थित बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये असलेला नाही म्हणलं तरी दिसतोय. असा जर तुम्हाला कुठे बघायचा असेल भाग तर तो आहे या खाम नदीच्या पात्रामध्ये. या खाम नदीमधून जी तटबंदी तुम्हाला निहाळता येते शहराच्या अन्य भागामध्ये निहाळता येत नाही. आणि आज विशेष म्हणजे आपण मकाई गेटच्या वरती उभे आहोत तिथून आपल्याला दूरपर्यंतचा परिसर निहाळता येतो. तुम्ही लक्षात घ्या की आज या ज्या इमारती तुम्हाला भोवताली दिसत आहेत या बहुमजली इमारती आहेत त्यावेळेसची घरं बहुमजली नव्हती. खूप कमी घरं अशी होती की ज्यांना एकावर एक मजला होता. तुम्ही एकदा बघू शकता आपल्या आजूबाजूला वळून की तुम्हाला कुठपर्यंतचा परिसर इथून दिसत असावा मकाई गेटवर. त्याच्यामुळे ह्या मकाई गेटचं महत्व मोठं आहे. या मकाई गेटच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत मोठे. याचा दगड हा तासून घेतलेला आहे व्यवस्थित मापामध्ये तयार करून घेतलेला आहे आणि मग तो एकावर एक बसून ह्या मकाई गेटची निर्मिती झाली आहे. हा काही दरवाजा आता रोजच्या वापराचा दरवाजा असा नाही. हत्ती किंवा मोठी फोर्स मकाई गेटच्या आत मधून जाऊ शकेल आणि पलीकडे जाऊ शकेल अशासाठी एक मोठा दरवाजा उत्तम प्रकारच्या लाकडातून तयार केलेला आहे आपल्याकडे इथे. त्याला भोवती बाहेरून खिळे आहेत म्हणजे उद्या हत्ती जरी एखादा धडकायला लागला त्याच्यावरती हत्ती जरी लावला शकले तरी तो दरवाजा फोडू शकत नाही. त्याच्याशिवाय दरवाजाला आग जरी लावण्याचा प्रयत्न केला तरी इथून वरून जागा आहे की त्याच्यावरून पाणी टाकून तुम्ही त्या दरवाजावर लागणारी आग तुम्ही विझवू शकता. त्यामुळे आणि हे जे 2 तुम्हाला घुमट दिसत आहेत याच्या खाली इथे तर तोफा होत्याच पण ह्याच्या खाली 2 खोल्या आहेत. त्या सध्या कामामुळे बंद ठेवलेल्या आहेत. त्या 2 खोल्या आहेत. त्या 2 खोल्यांमधून जंग्या म्हणतात त्याला ज्याच्यातून बंदुकीची नळी बाहेर जाते आणि समोरून येणाऱ्या शत्रूला तुम्ही फायर करू शकता आणि तुमच्या भोवती एक नॅचरल कव्हर असतं त्या दगडी चिलखत म्हणू आपण त्याला. अशा जंग्या ज्या तुम्हाला बाहेरून दिसतात त्या एका खोलीतून ऑपरेट करता येतो तिथून आणि लांबपर्यंतचा परिसर तुम्ही इथून निहाळू शकत होतात. तोफा इथून वरून चालू शकत होत्या बंदुका चालू शकत होत्या पहारेकरी ह्या सगळ्या तटबंदीवरून फिरू शकत होते. आणि ह्याच्याशिवाय मकाई गेटचं सौंदर्य आजही आपल्या राज्याच्या पुरातत्व खात्याने कायम ठेवलेलं आहे. त्यांचं काम अजून सुरू आहे. दुसरा महत्वाचा विषय आहे की खाम नदी तुम्ही जी आपण बघतोय ही शहरपणा आणि बेगमपुरा या 2 तटबंद्यांच्या मधून आलेली आहे. ही शहरातून आलेली नाहीये. हिचा उगम शहराच्या बाहेर आहे आणि हिचा प्रवाह स्वतंत्र ठेवूनच हे नदीचा प्रवाह हा पुढे नेलेला आहे. त्याची 2 कारणं असू शकतात. एक तर नदी ज्यावेळेस फुटते नदीमध्ये ज्यावेळेस पूर येतो त्या पुरामुळे शहराचं नुकसान होऊ नये म्हणून नदी स्वतंत्र ठेवली गेली. आणि दुसरं कारण एक असू शकतं की शहरामध्ये जर नदी येणार असेल आणि वरच्या भागातून कोणी त्या पाण्यामध्ये जर काही कालवलं तर शहराला बाधा पोहोचू शकते.